सर तुमच्याच ठाण्याच्या हद्दीमध्ये एक आणखीन बैठक झाल्याचं कळतंय. उबाटाचे खासदार त्या बैठकीला स्वतः एकनाथ शिंदे त्या बैठकीला होते असा दाखला केला जातोय. काय नक्की तुम्ही होता? बघा आता एक गोष्ट आहे की शेवटी गेल्या 20 वर्षापासून ठाण्याचं मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. महापालिकेमध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये अनेक बैठका होत असतात. परंतु आज सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उबाटाचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू? जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात. त्यासाठी काही ठरायला यायची गरज नाही आहे. ह्या काही वावड्या कोणी जर उठवत असतील आणि प्रामुख्यानं मला स्पष्टपणे असंच म्हणायचं आहे की उबाटाच्या काही लोक जाणीवपूर्वक अशा बातम्या मध्ये मध्ये पेरतात जेणेकरून वादविवाद काहीतरी चालू होतील आपापसामध्ये आणि उबाटाच्याच खासदारांवर एक दुसऱ्यांवर ते आरोप प्रत्यारोप होत राहतील की हा पोचला होता, हा नाही पोचला खासदार, मी मात्र बाहेर होतो. म्हणजे आता त्यामध्ये बातम्या अशाही आहेत की अनिल देसाई सोडून इतर सगळे 8च्या 8 खासदार हजर होती, 6 खासदार काहीतरी त्या ठिकाणी उपस्थित होते, 2 ऑनलाईन होते वगैरे. ह्या अशा प्रक्रियेला मला असं वाटतं की ऑनलाईनची वगैरे काही प्रक्रिया नसते. ती आम्हाला जो काही प्रयत्न करायचा असतो तो आम्ही उघडपणे करतो, असं लपून छपून काही करत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षामध्ये जर काही नाराज असतील तर ते स्वतःहून समोरून येतील ना. आमच्याकडे बैठका घ्यायची काय गरज आहे? आम्हाला जर बैठका घ्यायच्या आम्ही उघडपणे मंत्रालयामध्ये किंवा आमच्या निवासस्थानी किंवा शासकीय निवासस्थानी किंवा आमच्या पक्षाच्या कार्यालयात घेऊ. खतखत आहे का की नाराज बरेच खासदार आहे तुम्हाला? खतखत तर सगळ्यांमध्येच आहे. पूर्ण उबाटाच्या आमदार खासदारमध्ये ही खतखत आहे. ही तुम्हाला सगळ्यांनाही कल्पना आहे त्या ठिकाणी. कारण आम्हालाही जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत होतो तिथले स्थानिक आमदार खासदार त्यांचे नेते मंडळी आम्हाला सांगत होते की अहो तुम्ही एवढे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे अनुयायी म्हणून महाराष्ट्रात फिरतायत, परंतु आम्हाला बघा कसं वाळीत टाकलंय. आम्हाला ना जिल्हा परिषदेला काही सहकार्य, कोणाच्या ना सभा, ना नगर परिषदेला सभा, ना कोणाचं सहकार्य. अशा पद्धतीनं खतखती आहे कार्यकर्त्यांची आणि तो असंतोष वेगळ्या मार्गाने बाहेर पडतो. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उबाटाची लोक रोजच्या रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. इच्छा दाखवली स्वागत कराल का? खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली? बघा, खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची इच्छा जर मान्य केली तर काय आम्हाला नवीन आहे. आम्ही आले तर एकत्र त्यांचं स्वागतच करू. परंतु अशा छुप्या रीतीनं बैठका घेण्याचं काम काही एकनाथ शिंदे साहेब कधी करत नाही. ठाकरेंचे खासदार तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत कामासाठी. बघा, एसटी महामंडळाचा अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री म्हणून नेहमीच कुठल्याही पक्षाचा खासदार आमदार किंवा कार्यकर्ता आला तर मी राज्याचा मंत्री म्हणून त्याचं काम करतो. उबाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात. एसटी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात. नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो, परंतु त्या ठिकाणी कामं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. अनुभव त्या बसमधून त्यांना कुठे दुसरीकडे नेण्याचा तुमचा काही परिवहन मंत्र्यांचा विचार आहे? नाही, परिवहन मंत्री म्हणून बसेस माझ्या उपलब्ध आहेत. खासदारांना, आमदारांना, मंत्र्यांना काय किंवा कुठल्याही सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि अशा जर कुणाला पाहिजे असेल तर आम्ही 8,000 बसेस आता नवीन घेतोय, अजून जास्त उपलब्ध करून देऊ. नंदनवन पर्यंत असणार आहे अनेक बसचे म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या बसचा रूट तर नंदनवन पर्यंत निश्चित आहे. सर तुम्ही म्हणताय की उबाटाचेच लोक अशा बातम्या पेरतायत की अशा पद्धतीची गुप्त बैठक झाली. नेमका काय हेतू आहे उबाटाचाच अशा बातम्या पेरण्यामागे? बघा, सगळ्या निवडणुका झाल्यात. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, विधानसभेच्या झाल्यात, नगर परिषदेच्या झाल्यात, जिल्हा परिषदेच्या झालेल्या. आता काय कुठल्या निवडणुका नाही आहेत 3-3.5 वर्षामध्ये. त्यामुळे अशा बातम्या पेरून काहीतरी वेगळं पक्षामध्ये निर्माण वातावरण करायचं आणि आपली ताकद वाढवायची किंवा आपली व्हॅल्यू पक्षामध्ये वाढवायची, यासाठी हा कुणाचा तरी प्रयत्न असणार आहे. अनिल देसाईंचं नाव याच्यात दिसत नाही. जाणीवपूर्वक या बैठकीत अमुक व्यक्ती नव्हता, अमुक व्यक्ती होते, हे अंतर्गत युद्ध उबाटामध्येच चाललं. 100% अंतर्गत युद्ध आहे. असं जर युद्ध नसतं तर हे आरोप प्रत्यारोप तसे झाले नसते. कारण मी आताच मला कोणीतरी सांगितलं की अरविंद सावंत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 8 लोकांची नावं येत आहेत परंतु अनिल देसाईंचं नाव येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा आपापसामध्ये काहीतरी मतभेद आहेत. नक्कीच. पण साहेब
गेल्या काही महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आपल्या पक्षातून सातत्याने कधी सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर केलं नाही. त्यामुळे आता ही देखील बातमी त्याच्याला कुठेतरी होते का अशा प्रकारची बैठक होती किंवा त्याचे खासदार जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहे? राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. मध्यंतरी गौप्यस्फोट होणार आहे का म्हणजे येत्या काही दिवसांत? आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. पण मध्यंतरी एक अशी चर्चा होती की ऑपरेशन टायगरची सगळी तयारी सुरू झाली, मात्र भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी हे ऑपरेशन थांबवायला सांगितलं. नाही, असं काही नाही. आमचा पक्ष हा पूर्ण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा शिवसेनेचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि काही निर्णय घ्यायचे असतील पक्षाच्या अंतर्गत ते पूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब स्वतः घेत असतात.